हे मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम असं लागलेलं आहे, कारण टीम इंडिया आता दिल्लीचा सन्मान स्वीकारल्यानंतर मुंबापुरी मुंबईत पोहोचतीये। पण या घडीची महत्त्वाची बातमी अशी आहे की टीम इंडियाच्या मुंबईतल्या विजयी मिरवणुकीकरता मात्र गुजरातची बस आलेली आहे। मुंबईत गुजरातच्या बसमधून विजयी मिरवणूक निघणार आहे। विजयी जल्लोषाकरता गुजरातमधून बस आणल्याची माहिती मिळतेय। बेस्टच्या ताफ्यात एवढ्या बस असताना गुजरातमधून बस कशा करता हा सवाल आता उपस्थित होतोय। 2007 मध्ये बेस्टच्या बसमधून विजयी मिरवणूक निघाली आहे। आता मात्र गुजरातच्या बसमधून ही मिरवणूक निघताना पाहायला मिळते। मुंबईमध्ये गुजरातच्या बसेस आणल्यात, गुजरातच्या बसेस बेस्टच्या ताब्यात पहिलं पण सांगितलेलं आहे की हे मिंदी सरकार गुजरातला स्वतःचं सरकार देखील होईल, कारण गुजरातसमोर लोटांगण घातलेलं सरकार आहे। नक्कीच, पण गुजरातच्या बसेस या ठिकाणी येतात क्रिकेटरच्या स्वागतासाठी, तर बरेचसे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात आणि उद्या हे सगळे क्रिकेटर विधानसभेत पण येणार आहेत, त्यांना आणलं जातं। राजकारण याच्या मागे वाटतं? मला वाटतं क्रिकेटर्सचं आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो, तरी देखील मुख्य गोष्ट ही आहे की गुजरातच्या बस कशासाठी आमच्या आदित्यजी, मुंबईमध्ये गुजरातच्या बसेस आणल्यात, गुजरातच्या बसेस मुंबईत गुजरातच्या बसमधून आता विजयी मिरवणूक निघणार आहे आणि यावर आता विरोधकांनी देखील आक्षेप घेण्यास सुरुवात केलेली आहे। बेस्टच्या ताफ्यात एवढ्या बस असताना गुजरातहून बस आणण्याची आवश्यकता का, हा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय। टीम इंडियाच्या मुंबईतल्या विजयी मिरवणुकीकरता गुजरातमधून बस आलेली आहे। टीम इंडियाचं आता मुंबईत आगमन होणार आहे। साधारणतः 2 ते 3च्या दरम्यान टीम इंडिया मुंबई विमानतळावर पोहोचेल। हा तर कळस झाला की महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या लाडक्या खेळाडूंचं स्वागत करायला निघतो आणि त्या खेळाडूंचं स्वागत करताना इथे आम्हाला गुजरातची बस त्यांच्यासाठी वापरली जाते। हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अव्यय आहे, महाराष्ट्रातल्या एकूण जनतेचा, त्यांच्या लोकभावनेचा अनादर आहे आणि याचं उत्तर, याचं स्पष्टीकरण हे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनीच दिलं पाहिजे, कारण महाराष्ट्राची आन बान शान सांभाळण्याचं एक सिंबॉलिक म्हणून जबाबदारी ही त्यांच्यावर आहे, त्यामुळे त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे। महाराष्ट्रातलं सरकार हे गुजरात धार्जनी आहे, त्यांना ते आका म्हणतात नरेंद्र मोदी आणि अमित शहाला, आणि म्हणून जी इंडियाची विजेता टीम जी वर्ल्ड कप जिंकून येते आहे त्या टीमसाठी गुजरातमधून बस आणायचं म्हणजे हा एक प्रकारचा महाराष्ट्राचा अपमान करण्याचं काम हे गुजरात धार्जनीय सरकार करते आहे आणि म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो। ही थेट दृश्य आपण पाहतोय। गुजरात नेमप्लेट असलेली, गुजरातचा क्रमांक असलेली ही बस आता मुंबईत दाखल झालेली आहे। पहा ही एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर। टीम इंडिया याच ओपन डेक बसमधून आता मुंबईतून प्रवास करणारे आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे देखील त्या परिसरात दाखल झालेले आहेत। पुढच्या काही क्षणात विकासकडून आपण अधिक जाणून घेणार आहोतच, पण ही थेट दृश्य आपण पाहतोय। नेमप्लेट आपण पाहूया। पुन्हा एकदा मी माझ्या पीसीआर टीमला विनंती करेन की त्यांनी ती दृश्य दाखवावीत। अवघा महाराष्ट्र आपल्या माध्यमातून बघतोय। ही ओपन डेक बस आता मुंबईत पोहोचलेली आहे, पण या ओपन डेक बसची नेमप्लेट जर पाहिली तर ही नेमप्लेट, या नेमप्लेटवरचा नंबर हा गुजरातचा क्रमांक आहे। महाराष्ट्रात बेस्टच्या ताफ्यात काही बस उरल्या नाहीयेत का, हा सवाल आता यातून उपस्थित करण्यात येतोय। बेस्टच्या बस टीम इंडिया करता सुरक्षित नव्हत्या का, बेस्टच्या बस उपलब्धच नव्हत्या का, की बेस्टला कोणी विचारणाच केली नाही। मुळात गुजरातची बस जर मुंबईत येत असेल टीम इंडियाच्या स्वागताकरता, तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी यावर मात्र आवाज का उठवला नाही, हा देखील एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। एरवी मात्र मराठीचा डंका जो वाजवला जातो लोकप्रतिनिधींकडून, पहा नंबर, गुजरातचा नंबर प्लेट आहे ही GJ18 अशी नंबर प्लेट असलेली, गुजरात 18 ही नंबर प्लेट असलेली ही टीम इंडियाची बस आहे।
चॅम्पियन्स 2017, 7 आणि 24 असे या बसवर लिहिण्यात आलेले आणि याच ओपन डेक बसमधून टीम इंडिया आता मुंबईत पोहोचल्यानंतर विजयी रॅली करता निघणार आहे। पण ही थेट दृश्य आपण पाहतोय, ही बस आता प्रिमायसेस मध्ये मुंबईच्या या क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या क्लबमध्ये पोहोचलेली आहे। याच क्लबमधून टीम इंडिया साधारणतः संध्याकाळी 4च्या दरम्यान निघणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट पोहोचते आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडे। विकास, आपण पाहतोय अनेक सवाल खरं तर यातून उपस्थित झालेले आहेत। पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, बेस्टच्या ताफ्यात काही बस उरलेल्याच नाहीयेत का, हा मुद्दा आता उपस्थित होतोय, कारण थेट गुजरातवरून बस आलेली आहे टीम इंडिया करता। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, गुजरातवरून बस मुंबईत येते टीम इंडियाच्या स्वागताकरता आणि यावर मात्र महाराष्ट्रातले मराठीचा डंका वाजवणारे लोकप्रतिनिधी काहीही बोलत नाहीत, आक्षेप घेत नाहीत। यावर मात्र काय बोलायचं, सारेच जण चुप्पी कसे बाळगून आहेत, हा खरं तर मुद्दा आता उपस्थित होतोय। काय सगळा माहोल आहे या सगळ्या परिस्थितीत, कारण पुढच्या 2 तासामध्ये आता विजयी रॅली निघणार आहे। पण गुजरातची बस आल्यानं मात्र काहीशी चर्चा राजकीय वर्तुळात सुद्धा होतीये, कौतुकाबरोबरच राजकीय चर्चा देखील होतीये। विकास, जी स्वागताची बस आहे ती आता मुंबई असोसिएशन ब्रिगेडच्या इथे आपल्याला पाहिलेले आपण पाहू शकता, ही जी बस आहे ती गुजरातहून आणलेली आहे, जी स्वागताची तयारी करण्यासाठी आणलेली। त्यामुळे जे महाराष्ट्राची बस असताना सुद्धा गुजरातची बस का असा जो आहे जे प्रेक्षक सुद्धा विचारता करता नाही। त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर जे अनेक बोलणारे होते यावर अजून कुणी ते बोलताना दिसून येत नाही। त्यामुळे जोश उत्साह जे आहे ते जे रसिक आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांच्यामध्ये आलेला आपण पाहू शकता। इथे मोठ्या प्रमाणात जे आहेत ते सगळे जे विद्यार्थी वगैरे जे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली दिसून येते। इकडे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तो सुद्धा लावलेला आहे। त्यामुळे संपूर्ण जर आपण बघितले पोलीस प्रशासनाने संपूर्ण तयारी केलेली आहे। जोश उत्साह जो आहे, कारण T20 विश्वकप जिंकल्यानंतर एक उत्साह जो आहे भारतीयांमध्ये संचारलेला आहे। सकाळी आपण बघितलं दिल्लीमध्ये असेल, नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांची भेट घेतली। अशा प्रकारे विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचा प्रस्ताव आलेला होता अभिनंदनचा। अशा प्रकारे भारतीय वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जोश उत्साह पूर्णपणे भारतीयांमध्ये संचारला आहे। पूर्णपणे उत्सुकता जी आहे ते पूर्णपणे लागून राहिलेले लागवी। विकास, साधारणतः किती वाजता टीम इंडिया विमानतळावर पोहोचणार आहे आणि त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये टीम इंडिया पोहोचेल, काय अधिक माहिती मिळते या सगळ्या संदर्भात? ज्यावेळी टीम इंडिया तिथं पोहोचेल त्यावेळी कोणी लोकप्रतिनिधी पोहोचणार आहेत का या क्रिकेट असोसिएशन पैकी? या सगळ्या संदर्भात काय अपडेट पोहोचतायत? आणि तुम्ही तुमच्या कॅमेरामॅनला विनंती करा की त्या सगळ्या परिसरातला माहोल तर दाखवा, पण बस सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आहे। आपण पाहिलं इथे पाहू शकता बस आहे, पूर्णपणे जे प्रेक्षक आलेले आहेत खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी। साधारणपणे जे खेळाडू आहेत ते 3 ते 4 वाजेपर्यंत जे आहे ते इथे पोहोचतील। त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण तयारी जी केलेली आहे, त्यामुळे संपूर्ण जे विधानसभा सध्या सुरू आहे त्यामुळे काही जे लोक आहे लोकप्रतिनिधी ते सुद्धा या पूर्णपणे इथं उत्साह जोश पाहण्यासाठी येणार आहेत। त्यामुळे संपूर्ण जे तयारी ती जोश उत्साह पूर्ण पोलिसांनी केलेला आहे। त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशननी सुद्धा मोठ्या प्रमाणात जोरदार तयारी केलेली आहे। आपण पाहू शकता जी बस आहे त्या साईडला लावलेले, त्यामुळे संपूर्ण जे आहे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। त्यामुळे पूर्णपणे जो आहे भारतीय वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जोश जो आहे तो संपूर्ण पाहायला मिळतोय। त्यामुळे आजूबाजूचे भाग सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे ते सगळे बाहेरून लोक जे आलेत, मुंबई नवी मुंबई असेल, हे जे आहे ते सगळे येताना दिसले। कारण आपण ट्रेन मध्ये सुद्धा बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते सगळे या साईडला वानखेडे स्टेडियमच्या साईडला येताना दिसून येत आहे। विकास, धन्यवाद तुम्ही दिलेला एकूण सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेत राहू। आज सगळ्यांचंच लक्ष मरीन ड्राईव्ह परिसरात आहे, कारण गुजरातची बस ही दृश्य आपण पाहतोय। गुजरातची बस टीम इंडियाच्या स्वागताकरता महाराष्ट्रात पोहोचलेली आहे। याच गुजरातच्या बसमधून टीम इंडिया आता मुंबईकरांचा आदरातिथ्य स्वीकारणार आहे आणि ही विजयी मिरवणूक आता मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी जाणार आहे। मैं कल रात को सही से सो नहीं पाया हूँ बिकॉज मुझे आना था, पता नहीं था यहाँ कैसे होगा क्या होगा। मैं उठ के 12 बजे से यहाँ पर आ गया हूँ। मुझे कुछ समझ नहीं रहा है कि मुझे कैसे फील हो रहा है, कैसा फील होगा जब टीम यहाँ पर आएगी, उनको देख के क्या इमोशंस होंगे, कुछ इमोशंस ये तो एक्सप्रेस हो ही नहीं सकते। दिस इज अ वंस इन अ लाइफ टाइम एक्सपीरियंस, पहली बार ये एक्सपीरियंस करने मिल रहा है।
क्योंकि जब लास्ट टाइम हुआ था तब हम बहुत छोटे थे, मैं तो पर्सनली बहुत छोटा था, तो मैं तो पहली बार ही एक्सपीरियंस कर रहा हूँ ये तो। I can't describe my feelings in words, you know. After whatever happened in 2023, it was like I was speechless for almost an hour. You know, the tears weren't stopping, or it was like it felt very calm after we won the World Cup. But yeah, I'm happy. I'm very happy for it. We are very proud of Rohit Sharma. The way he handled the team after the 2023 loss was extraordinary. You know. Yeah, it felt good the way the team, like everyone performed. You know, different players stepped up in different games. So yeah, it was they deserved it. It was a well-deserved win. रात को मैं 4 AM पर सोया एंड फिर मैं 5 AM पर जागा क्योंकि मेरा ट्रेन था और मुझे आना था नासिक से। तो सर मैं नासिक से मैं अभी तक सोया ही नहीं हूँ सर। मुझे इतना एक्साइटमेंट है क्योंकि सर जब हम लोग को जब ये वर्ल्ड कप मिला तो सर वो इतना इमोशनल सीन था, वो मोमेंट हम लोग ने जो बिताए सर, हम लोग ने सबने रोए सर। तो मैं आपको बता नहीं सकता कि मैं कितना इमोशनल हो चुका हूँ। आपण ही दृश्य पाहतोय, टीम इंडिया आता निघालेली आहे दिल्लीवरून। टीम इंडिया आता या ठिकाणी मुंबईत पोहोचणार आहे। साधारणतः 2 ते 3च्या दरम्यान टीम इंडियाचं मुंबईत आगमन होईल। रोहित शर्माच्या शिलेदारांचं थाटात मुंबईकर स्वागत करण्याकरता सज्ज झालेले आहेत। खरं तर मुंबईच नाहीये तर महाराष्ट्रातले, अवघ्या महाराष्ट्रातले नागरिक आता या मुंबापुरीत दाखल झालेले आहेत। आताच आपण प्रतिक्रिया सुद्धा ऐकली। नागपूर असू दे, नाशिक असू दे, या ठिकाणावरून आता अनेक क्रिकेट प्रेमी इथं पोहोचतायत। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या टीम इंडियाच्या स्वागताकरता बस पोहोचलेली आहे। ती काही बेस्टची नाहीये, महाराष्ट्राच्या बेस्ट ताफ्यातली नाहीये, तर ही बस पोहोचलेली आहे थेट गुजरातहून आणि हाच मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय, थेट जातोय। प्रतिक्रिया पाहतोय। हा तर कळस झाला की महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या लाडक्या खेळाडूंचं स्वागत करायला निघतो आणि त्या खेळाडूंचं स्वागत करताना इथे आम्हाला गुजरातची बस त्यांच्यासाठी वापरली जाते। हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अव्यय आहे, महाराष्ट्रातल्या एकूण जनतेचा, त्यांच्या लोकभावनेचा अनादर आहे आणि याचं उत्तर, याचं स्पष्टीकरण हे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनीच दिलं पाहिजे। कारण महाराष्ट्राची आन बान शान सांभाळण्याचं एक सिंबॉलिक म्हणून जबाबदारी ही त्यांच्यावर आहे, त्यामुळे त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे। महाराष्ट्रातलं सरकार हे गुजरात धार्जनी आहे, त्यांना ते आका म्हणतात नरेंद्र मोदी आणि अमित शहाला। आणि म्हणून जी इंडियाची विजेता टीम जी वर्ल्ड कप जिंकून येते आहे त्या टीमसाठी गुजरातमधून बस आणायचं म्हणजे हा एक प्रकारचा महाराष्ट्राचा अपमान करण्याचं काम हे गुजरात धार्जनीय सरकार करते आहे आणि म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो। तो दुर्दैव असं की गुजरातवरून तिथं बस आणली जाते, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही। त्यामुळे मी बीसीसीआयला विनंती करेल की आपण याच्यामध्ये लक्ष घालून जे महाराष्ट्राचं खरं आहे, जो आमच्या सगळ्यांचा स्वाभिमान आहे, ती बेस्ट त्याच्यातूनच ही मिरवणूक काढण्यात यावी। माझं एकच मत आहे की खेळामध्ये राजकारण येऊ नये अशी आमची भूमिका आहे, त्यामुळे ह्याच्यावर मी कुठलेही राजकीय वक्तव्य करणार नाही। फक्त एवढंच गोष्ट बोलेल की विनंती करतो की आपण बेस्ट ही बस वापरावी आणि मी स्वतः बीसीसीआयचे जे प्रमुख आहेत त्या सगळ्यांशी बोलून विनंती करेल। महाराष्ट्रामध्ये MSRDCची बसेस आहे, महाराष्ट्रामध्ये STची चांगली एअर कंडिशन बसेस आहे, मुंबईमध्ये BSTची बेस्टची चांगली बसेस आहे। ह्यांना मुंबई आणि महाराष्ट्र दाखवायचं नाही आहे, ह्यांना गुजरात दाखवायचं आहे। गुजरात या देशामध्ये 1 नंबरवर आणायचं आहे, म्हणून ह्या मुंबईची सर्व कंपन्या सुद्धा गुजरातला शिफ्ट होत आहेत आणि केलेला आहे सरकारने। आणि ही सरकार गप बसलेली आहे। हे सरकार गुजरातचे नेते जे दिल्लीमध्ये आहेत त्यांना घाबरतायत, म्हणून हे सगळे चाललं आहे। ही दृश्य आपण पाहतोय। आता गुजरातमधून ही बस थेट मुंबईत पोहोचलेली आहे टीम इंडियाच्या मिरवणुकीकरता आणि यावर आता राजकीय वर्तुळातून नाराजी व्यक्त करण्यात येते। टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीकरता गुजरातमधून बस आणण्याची काय आवश्यकता? बेस्टच्या ताफ्यात बस नव्हती का असा सवाल उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।